नमस्कार. तुकाराम मुंडे या प्रकरणाचा जर तुम्ही बारकाईने विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रात मागच्या 20 वर्षात जे काही मुख्यमंत्री झाले किंवा जे काही राज्यकर्ते ते कुठल्याही पक्षाचे असो सत्तेत आले, त्यांनी कधीच महाराष्ट्रात 100% भ्रष्टाचार बंद करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्या कुठल्याच मुख्यमंत्र्याला किंवा राज्यकर्त्याला कधीच असं वाटलं नाही की 100% प्रामाणिकपणे महाराष्ट्राचा विकास करावा. म्हणजे तुम्ही बघा, तुकाराम मुंडे हे 2005च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि मागच्या 20 वर्षात त्यांच्या 20पेक्षा जास्त बदल्या झाल्या. आता तुकाराम मुंडेंच्या मागच्या 20 वर्षाच्या कार्यकाळात या महाराष्ट्रामध्ये म्हणजे जर तुम्ही सुरुवात केली की विलासराव देशमुख सुरुवातीला मुख्यमंत्री होते, त्यानंतर अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, त्यानंतर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आता परत देवेंद्र फडणवीस, हे असे वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे मुख्यमंत्री मागच्या 20 वर्षात महाराष्ट्रात बदलले. सगळं काही बदललं, पण एक गोष्ट जशीच्या तशीच राहिली, ती म्हणजे तुकाराम मुंडेंची दर 6 महिन्याला किंवा 1 वर्षाला बदली. आणि मग प्रश्न पडतो, म्हणून मी वरही लिहिलं आहे की तुकाराम मुंडेंची बदली वारंवार का केली जाते. मग याचा अर्थ असं होतो का की यापैकी कुठल्याही मुख्यमंत्र्याला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विकासच करायचा नाही होता. कारण जर यापैकी एखाद्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा विकास करायचा होता तर त्या मुख्यमंत्र्यांना तुकाराम मुंडेंना एखाद्या मागासलेल्या जिल्ह्यात टाकायला पाहिजे होतं आणि बोलायला पाहिजे होतं की मुंडे साहेब, तुम्ही 4 वर्ष इथं राहा आणि या जिल्ह्याचा कायापालट करून टाका, या जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार बंद करा. पण कोणच तसं केलं नाही. कारण या मुख्यमंत्र्यांचे जे काही आमदार म्हणजे स्थानिक आमदार खासदार असतात, ते आमदार खासदार जेव्हा तुकाराम मुंडे त्यांच्या जिल्ह्यामध्ये येतात तेव्हा त्यांच्यासाठी अडचण निर्माण होती. मग ते आमदार खासदार मुख्यमंत्र्यांना निवेदन देतात की तुकाराम मुंडेंना आमच्या जिल्ह्यातून बाहेर काढा, कारण त्यांच्यामुळं भ्रष्टाचार करता येत नाही आहे. मग मुख्यमंत्री साहेब म्हणतात की तुम्ही 6 महिने ते 1 वर्ष त्यांना सहन करा, मग मी त्यांना तिथून दुसरीकडे पाठवतो. म्हणजे 5 वर्षापैकी 6 महिने तुम्ही तुकाराम मुंडेंना सहन करा, बाकीचे 4.5 वर्ष तुम्ही कितीही भ्रष्टाचार करू शकता, तुम्हाला कोणीही थांबवणार नाही. आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, मुख्यमंत्र्यांना ह्या गोष्टी कळत नसतील? 100% कळतात, पण तरीही ते असं करतात. कारण कुठल्याच पक्षाच्या कुठल्याच राजकीय नेत्याला खऱ्या अर्थानं एक इमानदार अधिकारी त्या ठिकाणी सहन होत नाही. किंवा प्रत्येक मुख्यमंत्र्याला, प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला वाटतं की माझ्या आमदारांनी खासदारांनी थोडाफार भ्रष्टाचार करावा, स्वतःही काही पैसा कमवावा आणि पक्षासाठीही काही पैसा द्यावा. आणि ही वास्तविकता आहे. त्यामुळं तुकाराम मुंडेंसारखे इमानदार अधिकारी या महाराष्ट्रामध्ये कोणालाच सहन होत नाहीत. आणि तुकाराम मुंडे हे उदाहरण आहे या महाराष्ट्रामध्ये की प्रत्येक पक्षातील माणसाला त्या ठिकाणी भ्रष्टाचार करायचाच आहे. कारण कोणच तुकाराम मुंडेंना एका जागेवर टिकू दिलं नाही. खरं तर मला कीव त्या अधिकाऱ्यांची येते ज्या अधिकाऱ्यांना तुकाराम मुंडेंची बदली करून तुकाराम मुंडेंच्या जागी आणलं जातं. कारण तुकाराम मुंडेंची बदली केल्यानंतर तिथं दुसऱ्या अधिकाऱ्याला आणणं जाणं म्हणजे याचा अर्थच असा होतो की जो काही दुसरा अधिकारी तिथं आणला जातो आहे त्या अधिकाऱ्याला भ्रष्टाचार करण्यासाठी तिथं आणलं जाते. कारण तो भ्रष्टाचार जेव्हा तुकाराम मुंडे तिथं होते तो बंद होता आणि तो सुरू करण्यासाठी दुसऱ्या कोणाला तरी तिथं आणलं जाते. पण आता बाकीच्या अधिकाऱ्यांनाही काय बोलावं, कारण कुठल्याही अधिकाऱ्यानं जर इमानदारी करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी राज्यकर्ते त्यांच्यावर मानसिक ताण देतात. दर 6 महिन्याला 1 वर्षाला बदली करणं म्हणजे एका अधिकाऱ्याचा किती मानसिक छळ आहे. त्या अधिकाऱ्याची मुलं त्याला प्रश्न विचारत असतील की त्या ठिकाणी माझी शाळा दरवर्षी का बदलते, माझे मित्र झाले नाही. त्यांची पत्नी त्यांना मानसिक ताण देत असेल की दरवर्षी आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर का जायचं. पण तुकाराम मुंडेंसारखे काही अधिकारी असतात जे स्वतःचं जीवन इतकं विस्कळीत झाल्यानंतरही त्यांनी त्यांची इमानदारी सोडली नाही आणि काम करणं सोडलं नाही. आणि हे खऱ्या अर्थानं देशप्रेम किंवा राष्ट्रप्रेम किंवा एका राज्याबद्दल स्वतःचं प्रेम आहे. पण खरंच या प्रकरणाचा महाराष्ट्रातील प्रत्येक जबाबदार माणसानं खूप बारीकपणे विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला असं वाटतं की हे जे काही राजकीय पक्ष आहेत यांचं फक्त एकच काम आहे, एक दुसऱ्यांवर टीका करणं. काँग्रेसनं काम केलं नाही म्हणून आम्हीही करणार नाही, किंवा काँग्रेसच्या काळात त्या ठिकाणी इतक्या लोकांचा मर्डर झाला, आमच्या काळात त्यापेक्षा कमी झाला. फक्त एकमेकांशी तुलना करायची आणि सगळ्यांनी मिळून या राज्याला या देशाला लुटायचं, हीच वास्तविक परिस्थिती सध्या या राज्याची आणि या देशाची आहे. कारण जर कोणी इमानदार असता तर त्यांना तुकाराम मुंडेंना एका जागेवर ठेवलं असतं, जसं मी सुरुवातीला सांगितलं. पण तसं होत नाही. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये या विषयांवर बोलणं खूप गरजेचं आहे. आपण कायम धार्मिक जातीय मुद्द्यांना स्वतःच्या समोर ठेवतो आणि हे महत्त्वाचे मुद्दे स्वतःपासून दुर्लक्षित करतो. मागच्या 15 दिवसात तुकाराम मुंडे ज्या प्रकारे काम करताय आणि एक माणूस त्या ठिकाणी एका संपूर्ण फील्डमध्ये म्हणजे FDAचे ते सध्या आयुक्त आहेत,
संपूर्ण खाद्यपदार्थांमध्ये म्हणजे तुमच्या दुधापासून तर त्या ठिकाणी तुमच्या पनीरपर्यंत किंवा प्रत्येक गोष्टीपर्यंत किंवा तुमच्या औषधांपर्यंत ज्या प्रकारे त्यांनी काम सुरू केले, याहून तुम्हाला कळतं की जर नेत्याची इच्छा असली, नेत्याची नियत असली, जर अधिकाऱ्याची इच्छा असली, नियत असली, तर देश बदलायला जास्त वेळ लागत नाही. भ्रष्टाचार बंद करायला जास्त वेळ लागत नाही. 15 दिवसात त्या माणसानं सगळं काही उलथापालथ करून टाकलं. म्हणजे लोक स्वतःचा माल त्या ठिकाणी फेकून देत आहे, भेसळ केलेला माल. इतकी ताकद एका अधिकाऱ्यामध्ये आहे. तर विचार करा मुख्यमंत्र्यामध्ये किती ताकद असेल. आणि जर मुख्यमंत्र्यांना सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुकाराम मुंडेंसारखं काम प्रत्येकाला करायचं, तर कुठलाच अधिकारी कधीच भ्रष्टाचार करू शकणार नाही. सगळ्यात मोठी वास्तविकता आहे. पण दुर्दैवानं नेत्यांकडून तसे आदेश दिलेच जात नाही. आणि म्हणून या संपूर्ण विषयावर एक जबाबदार नागरिक म्हणून जाती धर्माच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास लक्षात घेऊन तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच महत्त्वाचे आणि माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.